या सो व्हॉट वी आर सेइंग, तर आपण काय बोलत होतो की प्लास्टिक आणि थर्मोकॉल एक असे जुळे भाऊ आहेत की जे डिकम्पोज तर होत नाही, म्हणजे त्यांचं काय विघटन तर होत नाही. आणि जर विचार केला की विघटन होत नाही तर आपण त्याला जाऊन विघटन करूया, तर हा आपला सर्वात मोठा मूर्खपणा आहे. का? कारण प्लास्टिक आणि थर्मोकॉल जाळलं तर सर्वात जास्तीत जास्त विषाणू वायू हे त्याच्यातून बाहेर निघतात. What I said basically, if we think that, or if we think that ki thermocol and plastic takes the lots of year or thousands of years to decompose, so why not we could burn them and help to decompose it earlier? But it will be our big stupidity. It will be our big stupidity, big madness. Why? If we burn that, or if we try to burn that, or if we do the burning practice on thermocol and the plastic, then the some poisonous gas will come out from the thermocol and the plastic as well. म्हणजे काय मी म्हटलेलं की या ठिकाणी आपण जे बोलतोय की ते आणि दॅट विल लीड्स टू इन्क्रीज द पोल्युशन. आणि ते कशाला हेल्प करते, ते पोल्युशन म्हणजे प्रदूषण वाढायला मदत करतील, प्रदूषण वाढायला मदत करतील. तर ह्याची गोष्ट ह्याच आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे की व्हॉट इज द थिंग अँड व्हॉट इज वी गोइंग टू डू. सो भलेही ते दोघं, भले थर्मोकॉल आणि प्लास्टिक हे आपल्याला नॉर्मल अफोर्डेबल आहे, भले ते दोघे थर्मोकॉल आणि प्लास्टिक अफोर्डेबल आहे, म्हणजे आपल्याला ते परवडणारे आहेत, सस्ते आहेत, जिथं हवं तिथं आपल्याला भेटतात, सगळं काय मान्य आहे. परंतु जर तशा प्रकारची गोष्ट आपण पुन्हा पुन्हा करत राहिलो तर त्यांना ते डिकम्पोज होणार नाही. आणि डिकम्पोज नाही झाले तर इट इज बॅड फॉर अवर एन्व्हायरमेंट, आणि हे आपल्या पर्यावरणासाठी खूप घातक गोष्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याकडे ग्लास. तर ग्लास इज व्हॉट, तर ग्लासेस सुद्धा आपल्याकडे असलेला आपण बघू शकतो. ग्लास इज व्हॉट दॅट वी विल लुक ॲट. ग्लास म्हणजे बेसिकली कोणते ग्लास आपण बोललो की नॉर्मल ग्लासेस, आपल्या प्लास्टिकचे ग्लासेस असतील किंवा काचेचे ग्लासेस असतील किंवा प्लास्टिकचे ग्लासेस किंवा नॉर्मल ग्लासेस आपण बघतो, राईट. सो दॅट वी विल लुक ॲट. सो हाऊ डज द ग्लास मेड, तर ग्लास बनतो हे अशा प्रोसेस पासून. ग्लास बनतो अशा प्रोसेस पासून. म्हणजे काय की बघा, ज्याप्रमाणे लाकूड बनतो त्याच प्रोसेस इथं थोडा लाकूड नाही, सॉरी, कागद बनतो तो तशाच प्रकारचा थोडासा प्रोसेस तुम्हाला इथे दिसतात. बट हिअर इज दी समथिंग डिफरंट दॅट वी कुड सी दॅट फर्नेस इज नॉट देअर. ओके. आता इन दी प्रोडक्शन ऑफ इन द प्रोडक्शन ऑफ पेपर, म्हणजे मी काय म्हटलेलं की जर आपल्याला कागद बनवायचा असेल तर कागदमध्ये फर्नसची एवढी जास्त आवश्यकता लागत नाही, परंतु इतर लागते. बघा, आता काय होतं बेसिकली, ह्या रॉ मटेरियलमध्ये जास्तीत जास्त रॉ मटेरियल भरवला जातो आणि तो रॉ मटेरियल फर्नस म्हणजे भट्टीमध्ये टाकला जातो. आणि भट्टीमध्ये खूप जास्त गरम होईपर्यंत त्याला ठेवतात. भट्टीमध्ये खूप जास्त गरम होण्यासाठी ठेवतात आणि तो जोपर्यंत रॉ मटेरियल वितळत नाही तोपर्यंत त्याला तिथे ठेवतात. जोपर्यंत दॅट रॉ मटेरियल इज नॉट मेल्ट at the or till that time it's kept that kept at the place. म्हणजे ह्या जो फर्नेस आहे त्याच्यापर्यंत ते जो रॉ मटेरियल तिथे ठेवला जातो. आणि जेव्हा ते एक बॉम्ब होतो मोल्टन किंवा वितळलेला ग्लासचं पात्र जेव्हा तयार होतं तेव्हा आपण काय करतो, तो रॉ मटेरियल जेव्हा वितळतो तेव्हा त्याला आपण बाहेर खेचून येतो आणि त्याला नंतर थंड करून 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 मग त्याची एक ग्लासची स्ट्रीप म्हणजे ग्लासची एक परत आपण बनवतो. ग्लास म्हणजे काय, की आपण जो पितो तो वाला ग्लास नाही. तो वेगळा ग्लास आणि हा वेगळा ग्लास. हा ग्लास आपण बोलतोय दिस इज द ग्लास. आपल्याकडे सिलिका ग्लास, अल्काय ग्लास, लीड ग्लास, ऑप्टिकल ग्लास अँड कलर ग्लास आणि प्रोसेस्ड ग्लास असे सुद्धा ग्लास आहेत. म्हणजे बघा, दिस इज ग्लास, दिस इज ग्लास, दिस इज ऑल्सो ग्लास अँड दिस इज ऑल्सो अ ग्लास. ओके. म्हणजे काच आपण बेसिकली बोललो तरी चालेल. काच किंवा ग्लासला आपण काच असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. काचच आपण बोलूया. हा एक सोपा वर्ड आपल्याला कळेल. ओके. सो येस, तो बघा, दैनंदिन वापरात आपण काचेचा उपयोग मोठ्या प्रमाणात करत होतो. वी बेसिकली यूज दी ग्लास मोर इन अवर डे टू डे लाईफ. बट इफ वी लुक ॲट दी हाऊ इट इज मेड दॅट वी कुड सी इन दिस प्रोसेस. तर अशा प्रकारच्या प्रोसेसने ते बनत असते. To see the production for the production of the glass, the mixture of sand, soda, lime, small quantities of magnesium oxide is heated in furnace. म्हणजे बघा, ग्लास बनवताना किंवा काच बनवताना कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज पडते, तर मिक्सर ऑफ सँड म्हणजे काय, वाळूचा किंवा रेतीचा आपण बोलतो रेतीचा मिक्सर. ओके. त्याच्यानंतर आपण बोलतो सोडा.
ओके, सोडा इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे? हा, येस, वाळू, सोडा, चुनखडी व प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साइड व अल्प प्रमाणात और स्मॉल क्वालिटी ऑफ द मॅग्नेशियम ऑक्साइड. दिस मिक्सचर, हे जे आहेत ना मिक्सचर, हा जो पूर्ण मिक्सचर आहे, हा पूर्ण मिक्सचर कुठे टाकला जातो? या फर्नस मध्ये टाकला जातो आणि त्याला आपण रॉ मटेरियल असं म्हटलेलं आहे. त्या फर्नस मध्ये आपण टाकतो आणि त्याला आपण रॉ मटेरियल असं म्हटलेलं आहे. आणि हा जो मिक्सचर आहे त्याला तो पूर्ण वितळेपर्यंत त्याला गरम केला जातो आणि एकदा की तो वितळला मग त्याच्या जे द्रव्य पदार्थ आहेत त्या द्रव्य पदार्थापासून ग्लास हा बनवला जातो. सी 850 to 1500 हा रेशो किंवा हा जो एक मार्जिन बनवतो त्याच्यामध्ये त्याला बर्न करतात. म्हणजे 850 ते 1500 पर्यंतचा जो तापमान असतो त्याच्यापर्यंत त्यांना जळवू देतात. ठीक आहे. आणि सँड लाईक अ सिलिका ऑक्साइड इज मेल्ट्स ॲट दी 1700 डिग्री. म्हणजे बघा, प्रत्येक जे काही सोडा आहे, लाईम आहे, नंतर मॅग्नेशियम ऑक्साइड आहे किंवा सँड आहे. ओके, म्हणजे वाळू आहे, रेती आहे, नंतर सोडा आहे, नंतर चुनखडक आहे आणि किंवा छोट्या प्रमाणात असलेला मॅग्नेशियम ऑक्साइड. इन सबका क्या है, डिफरेंट डिफरेंट मेल्टिंग पॉइंट हम लोग यहाँ पे देख सकते हैं. डिफरेंट डिफरेंट उनका मेल्टिंग पॉइंट हम लोग देख सकते हैं. तो उस मेल्टिंग पॉइंट तक वो सबको डिसॉल्व होने के लिए, उस मेल्टिंग पॉइंट पर सबको मेल्ट होने के लिए उनका टेम्परेचर बढ़ाया जाता है. ठीक है. सो प्रॉपर्टीज ऑफ ग्लास क्या है? तो प्रॉपर्टीज ऑफ ग्लास, ओपन हीट, ऑन हीटिंग glass became the soft and can be molded into the any shape. Density of glass, it depends on this ingredient. The glass is slow conductor of heat, but quick heating of cool glasses are not or on quick cooling of the hot glasses. It's crack and break. Being bad conductor of electricity, glass is used to the insulator of the electrical appliances. The best, or being the transparent, most of the light passes through the glass. However, it or if there are the oxides of either chromium, vanadium or iron in the glass, the largest amount of light is absorbed in the glass. म्हणजे बघा, यांनी काय सांगितलं, तर ग्लासचा उपयोग काय आणि ग्लासचे प्रॉपर्टीज काय. विच आर द प्रॉपर्टीज ऑफ ग्लास? फर्स्ट ऑफ ऑल द ट्रान्सपरंट असतो. बरोबर. फर्स्ट ऑफ ऑल ट्रान्सपरंट असतो म्हणजे काच जर आपण डोक्यासमोर आणला तर आपला प्रत्येक सर्वात प्रथम त्याचे जे प्रॉपर्टी, त्याचा सर्वात प्रथम जो गुणधर्म आपल्याला कळतो तो म्हणजे त्याच्यामधून असणारे ट्रान्सपरन्सी. म्हणजे त्याच्यातून होणारं लाईट पास होतं आणि आपण जर काच आपल्या डोळ्यासमोर जरी ठेवला तरी आपल्याला आरपार दिसत असतो. चष्मा आपण जर ठेवतो तर आपल्याला आरपार डेफिनेटली दिसतच असतो. पुढे आपण बघतो डेन्सिटी ऑफ ग्लास इट डिपेंड ऑन द इन्ग्रेडियंट्स. म्हणजे आपल्याला ग्लासाची डेन्सिटी आपण ठरवू शकतो. आपल्याला हवं तशी त्याची डेन्सिटी म्हणजे घनता ही कमी जास्त करण्याचं काम आपण त्याचा करू शकतो. ठीक आहे. दुसरं आपण कसं, काच काच तापल्यानंतर मऊ होतं व तिला आकार हवा तसा आकार आपल्याला देता येतो. द ग्लास ऑन हीटिंग, द ग्लास बिकेम सॉफ्ट अँड वी कॅन मोल्ड इट इंटू द एनी शेप. ठीक आहे. नेक्स्ट आपण बोलतो बिंग बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तो एक तो एक तो एक विजेचा ध्रुववाहक असल्या कारणाने विजेचा ध्रुववाहक असल्या कारणाने तो जास्तीत जास्त विद्युत उपकरणामध्ये एक इंसुलेटर म्हणून एक काम करतो. इंसुलेटर म्हणजे काय, की जिससे हमको करंट वगैरह नहीं लगे, जैसा प्लास्टिक और ग्लास का इस्तेमाल होता है वैसा वो इंसुलेटर का काम हम लोग वो ग्लासेस करता हुआ हम लोग देख सकते हैं. और उसका हम लोग एक प्रॉपर्टी बोला है की वो ट्रान्सपरंट आहे. इफ यू लुक ॲट क्लिअरफुली, तो मॅनमेड और माणसांनी जे पण काही बनवलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे प्लास्टिक असेल, थर्मोकॉल असेल किंवा ग्लास असेल, these three are the bad conductor of heat